वळतो आहोत एका आणखीन छोट्याशा बक्षीस वितरणाकडे। दैनिक सकाळ आयोजित फुल टू स्मार्ट स्पर्धेचे विजेते। आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात, त्याचाच हा एक सुंदर उदाहरण। दैनिक सकाळ या वृत्तपत्रामार्फत जून ते ऑक्टोबर कालावधीत विद्यार्थ्यांसाठी फुल टू स्मार्ट ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। स्पर्धेच्या काळात सकाळमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या फुल टू स्मार्ट या सदरामध्ये विद्यार्थ्यांसाठी रोजच्या जगण्यातील छोट्या गोष्टींमागील विज्ञान समजावून सांगणाऱ्या सदरांबरोबरच तंत्रज्ञानातले बदल, जगाचा भूगोल, अवकाश, तारे तारकांचे अंतरंग रंजक पद्धतीने उलगडणाऱ्या विशेष सदराचा समावेश होता। स्पर्धकांना या सदरावर आधारित एक प्रश्न विचारला गेला। 100 दिवस चाललेल्या स्पर्धेत कोणत्याही 80 प्रश्नांची अचूक उत्तरे लिहून कात्रण प्रवेशिकेत चिटकून विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झालेले होते। या स्पर्धेमध्ये गुरुकुलाचे तब्बल 550 विद्यार्थी सहभागी झालेले होते। लॉटरी पद्धतीने विजेत्यांना दैनिक सकाळमार्फत बक्षिसे देण्यात आली। यामध्ये आत्मामालिक शैक्षणिक संकुलाच्या तब्बल 36 विद्यार्थ्यांना बक्षिसे प्राप्त झाली। 36 विद्यार्थी बक्षिसाचे मानकरी ठरले। या ठिकाणी निश्चितपणे या कार्यक्रमाचा उगवक साधून अहमदनगर जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्याला प्राप्त झालेला आहे। बक्षीस रूपात या विद्यार्थ्याला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 18 गिअरची सायकल बक्षीस म्हणून मिळालेली आहे। जोरदार टाळ्यांनी आपण तुषार बद्रीनाथ नवले या विद्यार्थ्याचं अभिनंदन करणार आहोत। तुषार बद्रीनाथ नवले याने तत्काळ व्यासपीठावर यावं मी विनंती करतो। माननीय आमदार स्नेहलताताई कोल्हे पाटील यांना आपल्या शुभकर्मलांनी आपण हे बक्षीस या विद्यार्थ्याला देत आहात। बद्रीनाथ नवले या विद्यार्थ्याचं नाव आहे, ज्याला ही 18 गिअरची सायकल सकाळ परिवाराच्या वतीने दिली जाते आहे। धन्यवाद स्नेहलताताई। आत्मरंग स्पर्धेअंतर्गत क्राफ्ट स्पर्धा आणि त्याचबरोबर मातकाम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, अर्थात हस्तकला स्पर्धा आणि मातकाम स्पर्धा। या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर परीक्षक आपल्याला लाभलेले होते। ज्या परीक्षकांची कलाकृती आपण लाईव्ह स्वरूपामध्ये प्रत्यक्षतः बघितली, आपल्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सन्माननीय विश्वस्त आदरणीय वसंतराव आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे प्रेममूर्ती संत देवानंद महाराज यांचा एक पोर्ट्रेट आणि आदरणीय प्रेममूर्ती संत देवानंद महाराज यांचं एक शिल्प या कलाकारांनी आज दुपारी तब्बल 4 तासाच्या मेहनतीनंतर साकारलेलं आहे। या सन्माननीय कलाकारांचाही या ठिकाणी सन्मान केला जातो आहे। त्यामध्ये आहे श्रीमान किशोर अशोक भोसले, ज्यांना अनेक पारितोषिक आतापर्यंत मिळालेली आहेत। निसर्ग चित्रण स्पर्धेमध्ये कला गौरव पुरस्काराने ते सन्मानित आहेत। नाशिकच्या वार्षिक चित्रकला प्रदर्शनामध्येही त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला होता। सर जे कला महाविद्यालय मुंबई येथील वार्षिक कला प्रदर्शनामध्ये ते प्रथम क्रमांकाने त्यांचं चित्र ठरलेलं होतं। त्यांनीच आज संत प्रेममूर्ती देवानंद महाराज यांचं पोर्ट्रेट पेंटिंग हुबेहूब तयार केलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो आहे। मी विनंती करतो संत देवानंद महाराज यांना की आपल्याच पवित्र करकमरांनी आपण आदरणीय किशोर भोसले साहेबांचा, भोसले सरांचा यथोचित सन्मान करता आहात। भोसले सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो आहे। त्याचप्रमाणे आदरणीय किरण बबन साठे सर यांनाही विनंती आहे आपणही या ठिकाणी येत आहात। त्याचप्रमाणे आदरणीय दत्तू सुभाष पवार सर, अर्थात पवार सर, आदरणीय साठे सर आणि आदरणीय भोसले सर हे ते कलाकार आहेत
की ज्यांचा कलाविष्कार आपल्या समोर सादर झालेला होता. संत प्रसाद देऊन प्रेममूर्ती संत देवानंद महाराज यांच्या हस्ते या तीनही कलाकारांचा यथोचित असा सन्मान केला जातो आहे, सत्कार केला जातो आहे. आत्मविश्वास सोहळा सन 2000 गट इयत्ता पहिली ते चौथी आणि दुसरा गट इयत्ता 5वी ते 9वी. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी हा निकाल सगळ्यांच्या समक्ष घोषित करत आहे. आत्मनाथ ब्रह्म वैयक्तिक गीत गायन स्पर्धा 2016 गट क्रमांक 1 इयत्ता पहिली ते चौथी मध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी निकम सई सचिन इयत्ता 3री आत्मा बालिक इंटरनॅशनल स्कूल CBSE. गीताचं नाव होतं जे हो पवन कुमार आणि मार्गदर्शक शिक्षक श्री दीपक सूर्यवंशी व श्री वांडेकर सर. द्वितीय क्रमांकाकडे आपण जाऊया. द्वितीय क्रमांक मिळालेला आहे कुमारी सोनवणे सायली गणेश इयत्ता 2री ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरुकुल एजा. गीताचं नाव होतं नको जाऊ तू नको. समीरन बर्डे हा एक विद्यार्थी त्या गीताचा मार्गदर्शक होता. त्यानंतर पहिली ते चौथी या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे साबळे रोहित सोपान इयत्ता 4थी ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरुकुल इंटिग्रेटेड. गीताचं नाव होतं आगोबाई दोगोबाई. मार्गदर्शक शिक्षक श्री गंगुर्डे सर. तदनंतर आपण बोलतो मोठ्या गटाकडे. आत्मनाथ ब्रह्म वैयक्तिक गीत गायन स्पर्धा 2016 मोठा गट इयत्ता 5वी ते 9वी. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे माळोदे प्रसाद संजय इयत्ता 8वी ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम एजा. गीताचं नाव होतं फुले मांडीला. या गीताचा मार्गदर्शक समीरन बर्डे हा एक विद्यार्थी आहे, त्याने याचं मार्गदर्शन केलेलं होतं. द्वितीय क्रमांकाची उद्घोषणा डोईफोडे अंगत उद्धवराव इयत्ता 9वी. गीताचं नाव सुनो बाबा दुनिया में. मार्गदर्शक आहेत कुमारी विनकरे मॅडम. शाळेचं नाव ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुल मराठी मीडियम. आता आपण बोलतो आहोत मोठ्या गटातील प्रथम क्रमांकाकडे. प्रथम क्रमांक मिळालेला आहे पटारे सरगम राजाराम इयत्ता 6वी ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुल स्पेशल सेवी. गीताचं नाव होतं तू कितनी अच्छी हो. मार्गदर्शक शिक्षक श्री संजय सूर्यवंशी. जोरदार टाळ्या आपण या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करणार आहोत. जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी. निश्चितपणे कौतुकास्पद अशी कामगिरी आत्मा बालिक शैक्षणिक संकुलात आत्मनाथ ब्रह्म वैयक्तिक गीत गायन स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर ज्याप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा पार पडतात त्याप्रमाणे कलेच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे कलाकार आत्मा बालिक शैक्षणिक संकुलामध्ये आहेत. चित्रकला स्पर्धेचा निकाल या ठिकाणी मी घोषित करतो. गट क्रमांक 1 मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कुमारी होन रुबीटी प्रमोद. द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कुमारी पर्वत सेजल ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम अपडाऊन. आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे कोरडे शंतनू बाळनाथ इयत्ता 4थी प्राथमिक विभाग मराठी. गट क्रमांक 2 मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कुमारी वाबळे शिवानी इंग्रजी माध्यम इंटिग्रेटेड. तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे निरगुडे पंकज संजय इंग्रजी माध्यम एजा.
आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे आहिरे योगेश सुनील इयत्ता 7वी मराठी माध्यम निवासी. गट क्रमांक 3 कडे आपण वळूया. तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे रामगुडे अक्षय दिलीप इंग्रजी माध्यम येजा. द्वितीय क्रमांक सुद्धा कदम अभिषेक भास्कर राऊंड इयत्ता 9वी इंग्रजी माध्यम येजा. आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे बागुल शुभम धनराज इयत्ता 8वी सेमी निवासी. सर्व विद्यार्थ्यांना निश्चितपणे आदरणीय मान्यवरांकडनं व्यासपीठाकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी धन्यवाद. ओम गुरुदेव. अभिनंदन. त्यांना फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमी, अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमी. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. आशा आहे तुम्ही असेच परिश्रम करत राहाल आणि भविष्यात देखील असेच किंबहुना याहून अधिक यश संपादन कराल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या कोटी कोटी शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या या सर्व गुणवंतांसाठी. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आजचे प्रमुख पाहुणे, आपली उपस्थिती आम्हाला वंदनीय आहे, प्रार्थनीय आहे. आपल्या उपस्थितीमुळेच या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि आता काही क्षणातच सुरू होत आहे तो कार्यक्रम ज्याची फार आतुरतेने आपण सर्व वाट पाहत आहात. अर्थातच बहारदार नृत्याचा असा कार्यक्रम आत्म नटराज आत्म किलबिल सादर करते आहेत आपल्या विभागाचे केजी व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो. ही संध्याकाळ संस्मरणीय ठरणार आहे. ती कशी? तर सप्तरंगांची उधळण, कलाकारांची मेहनत आणि कलेचा साक्षात्कार सादर करीत आहेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल आयोजित आजचा आविष्कार आत्मा आविष्कार. टिल देन कीप योर पेशेंस. वेरी शॉर्टली वी आर कमिंग इन फ्रंट. हम तो चलते हुए तूफान है, लहरों से कभी डरे नहीं, पिघले तो पानी है हम, जले तो आगे हम, तो अगर कुछ भी नहीं तो पूरे खुदा के लिए भी कयामत है हम. आया हूँ मैं सबको एंटरटेन करने, आपका दोस्त और आपका होस्ट आदिनाथ. मैं आप सबका इस नृत्य की महफिल में स्वागत करता हूँ. अरे मेरा शक्ति कहाँ गया? आदिनाथ, तुम मुझे यहाँ वहां ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. नमस्कार, मैं अकुल पवार आप सबका स्वागत करता हूँ. ये वीर सपूतों की धरती रग रग में प्रेम को भरती है. कोई बुरी नजर से देखे तो उसे रक्त से रंजित करती है. आदिनाथ, स्वागत नहीं करोगे आप हमारा? कैसे हो? घर देतं का घर? नाही ना. कुणी घर देतं का घर? एका तुफानाला कुणी घर देतं का घर? एक तुफान कुणी घर देतं का घर? माणसांच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात फिरतोय, जेथे कुणी उठवणार नाही अशी जागा शोधतोय. कुणी घर देतं का घर? तुफान आता शांत झालंय. अनेक संकटांना झेलू. तुफानाला महाल नको, राजवाड्याचा शेठ नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. तुफानाला हवंय फक्त एक छोटस घर डोळे मिटून पडण्यासाठी. तुफानाला हवंय ते घर, त्या घरात आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. तुफानाला फक्त हवंय मागच्या अंगणासाठी, मागच्या अंगणामध्ये एक तुळस सरकारांसाठी. कुणी घर देतं का घर? अहो बाबा, तुम्ही कोण? मी? मला ओळखलं नाही? मी गणपतप्पा बेलगावकर, नटसम्राट. मला ओळखलं नाही? तुम्ही नट सम्राट आणि
नट सम्राट इथे आमच्या कार्यक्रमात. अरे रंगभूमी म्हटलं की माझे पाय आपोआप ओढले जातात. कितीतरी दिवसांपासून, कितीतरी लहान वयांपासून रंगभूमीवरती नाचलोय, बागडलोय, उभा राहिलोय. आणि आजही ही रंगभूमी बघितली की आपोआप माझी पावलं खेचली जातात. तुमचा हा झगमगाट बघितला आणि आपोआप माझी पावलं इकडं खेचली गेली. तर सांगा कोणतं नाटक करायचं? नटसम्राट, हॅमलेट की एकच प्याला? नाही 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 नाही, इथे हॅमलेट नाहीये, नट सम्राट नाहीये, एकच प्याला पण नाहीये. हे आत्माविष्कार आहे. हे लाईट, हे साऊंड, हे ऍक्शन, ही पब्लिक मागच्या 1 वर्षापासून वाट बघतीये या कार्यक्रमाचा. आत्माविष्कार, आत्मबलिक या